काही दिवसापूर्वी तुम्ही काही मेम बघितले असतील ज्याच्यामध्ये भारतातील काही लोक स्टेडियम मध्ये मॅच बघत आहेत, आनंद घेत आहेत आणि बाहेर इराण आणि अमेरिका इस्रायल मध्ये युद्ध चाललेलं आहे. मीम मधून सांगण्याचा एकच हे होता की बाहेर किती जरी युद्ध झालं तरी भारतातले लोक एकदम सेफ आहेत, भारतातल्या लोकांना काही सुद्धा टेन्शन नाही. पण 15 दिवसामध्येच भारतातील कंडिशन अशी आहे की जवळजवळ 100 ते 200 फुटापर्यंत लाईन लागलेले एलपीजी गॅससाठी. तो सिलेंडर 900 ते 1000 रुपयापर्यंत भेटत होता, तो सिलेंडर ब्लॅक मार्केटमध्ये 2500 ते 3000 पर्यंत भेटत आहे आणि हॉटेल्स तर बंद होण्याची वेळ आली. चला तर मग बघूया इराण आणि अमेरिकेच्या या युद्धामुळे भारतावरती एलपीजीचं संकट का आलं. चॅनलवरती जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. अशाच प्रकारचे 3D एक्सप्लेनेशन आणि एकदम प्रीमियम क्वालिटीचा कंटेंट मराठीमधून बघायचा असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कमेंटमध्ये तुम्ही तुमचं ओपिनियन त्या व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आता इराणकडे जरी न्यूक्लिअर वेपन नसला तरी स्ट्रेट ऑफ हॉर्मोज आहे, त्याचाच वापर करून इराणने आता जे युद्ध अमेरिकेने आणि इस्रायलने चालू केलं होतं त्याच युद्धाच्या अटी आज इराण अमेरिकेसारख्या मोठ्या सुपर पॉवरला इराणने आज कंडिशन ठेवलेले आहेत युद्ध बंद करण्यासाठी, युद्ध संपवण्यासाठी. कंडिशन काय काय ठेवलेले ते सुद्धा इराणला स्वतःला कोणीही अडवायचं नाही न्यूक्लिअर वेपन बनवण्यापासून. न्यूक्लिअर वेपन हे त्यांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी पाहिजे. न्यूक्लिअर वेपन बनवताना कोणी सुद्धा आमच्यामध्ये इंटरफेअर नाही करावं, त्यांची पहिली अट आहे. दुसरी अट अशी आहे की युद्धामध्ये इराणला जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई अमेरिकेने आणि इस्रायलने इराणला द्यावी, ही एक अट. आणि इराणची तिसरी अट अशी आहे की भविष्यामध्ये इन फ्युचर मध्ये जर तुम्ही आमच्यावरती अटॅक केला तर आम्ही परत सुद्धा हेच करूया. स्ट्रेट ऑफ हॉर्मझ हे इराणच्या खालच्या बाजूला आणि ओमानच्या वरच्या बाजूला मधल्या भागचा एक पट्टा आहे. ज्या पट्ट्यामध्ये एकदम कमी जागा आहे, ज्या कमी जागेतून बरीचशी जहाज सौदी अरेबिया किंवा कतर कडून तिकडच्या साईडून क्रूड ऑइल असेल ते क्रूड ऑइल त्या शिप मधून त्या जागेतून घेऊन जातात. तो मधला पट्टा जो आहे तो मधल्या पट्ट्याला म्हणतात स्ट्रेट ऑफ हॉर्मझ. त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मझ मधूनच भारताकडे येणार किंवा जगाला जाणारा 20% तेलाचा पुरवठा त्या जागेतून होतो. तेलाच्या पुरवठा बरोबरच बऱ्याचशा काही अशा गोष्टी आहेत ज्या की त्याच जागेतून जातात. अशी जागा इराणच्या ताब्यामध्ये आहे. आता 15 दिवसाच्या युद्धामुळे भारतावरती जर एलपीजीचा एवढा मोठा क्रायसिस येत असेल तर विचार करा, अजून हेच युद्ध जर 2, 3, 6 महिने चाललं, 6 महिने जर स्ट्रेट ऑफ हॉर्मझला इराणने जर मान्यताच दिलं नाही, कुठलंही शिप या जागेवरून जाणार नाही, जर शिप गेलं तर ते डायरेक्ट आम्ही मिसाईलने उडूया अशी वॉर्निंग इराणने दिली. फक्त क्रूड ऑइल आणि एलपीजीच नाही तर फर्टिलायझर सुद्धा याच जागेमधून येतात. फर्टिलायझर म्हणजे काय, फर्टिलायझरच वापरले जातात शेतीसाठी, खाद्य तयार केलं जातं, खत तयार केलं जातं, त्याच्यामध्ये फर्टिलायझरच वापरले जातात. तर काही दिवसामध्ये जर फर्टिलायझरची पण किंमत वाढली तर विचार करा ह्या युद्धाचा परिणाम. ज्या अमेरिकेने स्वतःच्या स्वार्थासाठी इराणवरती हमला केला, 2 ते 3 महिन्यामध्ये जर इराणने माघार घेतली नाही किंवा अमेरिकेने माघार घेतली नाही, इस्रायलने माघार घेतली नाही, 3 महिने जर सलग युद्ध चाललं तर 3 महिन्यानंतर ना भारतामध्ये सुद्धा काही कंडिशन असून याची सुद्धा तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आता येऊया आपण आपल्या एलपीजी कडे. एलपीजी हा कुठं सुद्धा डायरेक्टली मिळत नाही, एलपीजी हा बनवावा लागतो. म्हणजे क्रूड ऑइलला जर 20 ते 40% डिग्री सेल्सिअस वरती तापवलं तर ते प्रोपेन आणि ब्युटेन तयार होतं. तर प्रोपेन आणि ब्युटेन म्हणजे गॅस असतात, गॅस फॉर्म मध्ये असतात. त्यानंतर जर 40 ते 180 डिग्री तापवलं तर पेट्रोल तयार होतं. 180 ते 250 डिग्री पर्यंत तापवलं तर केरोसिन तयार होतं. 250 ते 350 पर्यंत डिझेल तयार होतं. अशा प्रकारे क्रूड ऑइलचे हे लेवल असतात. आता कोणता तरी देश न्यूक्लिअर वेपन बनवतोय ना, अमेरिकेने त्याच्यामध्ये त्याचं नाक खुपसलं नाही असं होऊ शकत नाही. भारताने पण न्यूक्लिअर वेपन न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस सुद्धा अमेरिकेचा प्रचंड प्रेशर होता भारतावरती सुद्धा. भारताने सुद्धा अमेरिकेच्या प्रेशर खाली जर काही गोष्टी केल्या नसतात तर आज सुद्धा भारतावरती सुद्धा इराणसारखीच वेळ आली असती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भारताने न्यूक्लिअर बॉम्ब कशा प्रकारे बनवला हे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढचा व्हिडिओ आणि मागच्या व्हिडिओमध्ये मला एक सबस्क्रायबर वाढलेलं, तर एका सबस्क्रायबरचा मनापासून धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट चांगल्या प्रकारे केल्या तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया भारताने न्यूक्लिअर वेपन कसा बनवला, ते पण अमेरिकेच्या प्रेशरमध्ये असून सुद्धा अमेरिकेला न कळता लपून कशा प्रकारे इंडियाने त्याचा न्यूक्लिअर बॉम्ब बनवला. थँक्यू.